Welcome all of you for this online Sunday service. आजच्या या ऑनलाईन सभेसाठी तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीतो. It is a great pleasure to worship the Lord no matter what situation is happening around us. परमेश्वराची स्तुती करणं हे किती चांगली गोष्ट आहे. आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती किती बिकट असू द्या, परंतु आपण परमेश्वराची भक्ती करत आहोत हे किती चांगलं आहे. Because God's presence is right there where we are. कारण का जिथे आपण आहोत तिथं परमेश्वराचं सानिध्य आहे And in His presence there is fullness of joy. आणि त्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. Shall we close our eyes and let's look unto the Lord. यावेळेस आपण आपले डोळे झाकूया आणि परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. कृपाळू आमच्या पवित्र परमेश्वरा, तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ आज आम्ही येत आहोत. We thank you for your faithfulness. तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we thank you, Lord, that in spite of our unfaithfulness, you still remain to be faithful. आम्ही जरी अप्रामाणिक आहे परमेश्वरा, परंतु तरी तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Your name is worthy to be praised. तुझं नाव स्तवनीय आहे. Lord, as we worship you this morning, आज सकाळी तुझी भक्ती करत असताना help us to worship you in spirit and truth. तुझी भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. For such are the worshippers you are seeking in these last days. कारण का अशाच आराधकांची तू या शेवटच्या काळामध्ये शोध घेत आहेस. Lead us by your Holy Spirit, we pray. तुझ्या पवित्र आत्म्याने तू आमचं मार्गदर्शन कर. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुलनीय नावामध्ये आम्ही मागत आहोत म्हणून तो ऐक. And everybody said Amen. आणि आपण सर्वजण म्हणूया आमेन. Amen. आमेन. At this time we will have scripture reading. यावेळेस शास्त्रवचन वाचण्यात येईल. I request Mrs. Miriam Dar to read Psalms 95 in Marathi. यावेळेस वरिष्ठ पालकीनबाई येऊन स्तोत्रसहिता 95 हे आपल्यासाठी मराठीतून वाचतील. After that, Sister Yogita Dar will read Psalms 95 in English. त्यानंतर सिस्टर योगिता दार ते स्तोत्र इंग्रजीमधून वाचतील. आपण स्तोत्रसहिता याचा 95वा अध्याय वाचूया. या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ. स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. तो थोर राजा आहे. तो सर्व देवाहून श्रेष्ठ आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे. त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने रचली गेली. या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू. त्याची भक्ती करू. त्यापुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुणातील प्रजा त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरीबाळेतल्याप्रमाणे रानातील मत्सा प्रकरणाच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली. मला पारखिले. माझी कृती पाहिली. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे भ्रांत मनाचे लोक आहेत. त्यांनी माझे मार्ग जाणिले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विश्रामस्थानी निश्चय यावयाचे नाहीत. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वासाठी आशीर्वादित करो. आमेन. Let's read Psalms 95. O come, let us sing unto the Lord. Let us make a joyful noise to the rock of our salvation. Let us come before his presence with thanksgiving and make a joyful noise unto him with psalms. For the Lord is a great God and a great King above all gods. In his hands are the deep places of the earth. The strength of the hill is his also. The sea is his, and he made it, and his hands formed the dry land. O come, let us worship and bow down. Let us kneel before the Lord our Maker. For he is our God, and we are the people of his pasture, and the sheep of his hand. Today, if ye will hear his voice, harden not your heart, as in the provocation, and as in the day of temptation in the wilderness, when your fathers tempted me,
proved me and saw my work. 40 years long was I grieved with this generation, and said, It is a people that do err in their heart, and they have not known my ways, unto whom I swear in my wrath that they should not enter into my rest. May God bless the reading of His word. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. देवाची स्तुती असो. It is such a wonderful day that the Lord has given us. खरोखर हा किती छान आणि सुंदरसा दिवस परमेश्वराने आपल्याला And दिलेला this is आहे. such a wonderful opportunity and a privilege that we can lift the name of Jesus on high. आणि ही सुंदरशी संधी परमेश्वराने दिली आहे की आपण त्याचं नाव उंचवावं. Let us all lift the name of Jesus on high this time. तर यावेळेस चला आपण येशू ख्रिस्ताचं नाव उंचावूया. Let us all worship Him. त्याची उपकार स्तुती करूया. Let us all glorify His name. त्याच्या नावाचा गौरव करूया. Let us all put aside everything that is bothering us आणि जे काही आपल्याला मन विचलित करत आहे and receive the peace of our Lord Jesus Christ. आणि देवाची शांती आपण स्वीकारूया. Lay down every burden that is there in your heart in front of the Lord. आणि देवासमोर जे सर्व काही तुम्ही ओझाने भरलेले आहे ते सर्व ओझे त्याच्या समोर टाकूया And just worship. आणि फक्त त्याचीच भक्ती करूया. Just worship. भक्ती करूया. Because He alone कारण is worthy of worship. कारण का तो स्तुतीस योग्य परमेश्वर आहे. He alone is holy. तो पवित्र आहे. And He says that, be holy as I am holy. आणि त्याचं वचन सांगतं की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. As we worship Him, आणि आपण भक्ती करत असताना let us all lean in Him आपण त्याच्यामध्ये समावून जाऊया and just worship Him in spirit and in truth. आणि त्याची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करूया. As we enter into the Holy of Holies, त्याच्या परमपवित्र स्थानमध्ये आपण प्रवेश घेताना we can only enter it through the blood of the Lamb. फक्त कोकऱ्याच्या रक्तानेच आपण तिथे जाऊ शकतो. Only by His grace. फक्त त्याच्या कृपेमुळे. Father, we just come into your presence, O Lord. परमेश्वर पित्या आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आज येत आहोत. Just the way we are. जसे आहोत तसे येत आहोत. Cleanse us. तू आम्हाला शुद्ध कर. Cleanse us, Lord. शुद्ध कर. Cleanse us, Father. शुद्ध कर. We surrender to you, Lord. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो And we worship you, Father. आणि तुझी भक्ती We करतो. worship you, Jesus. तुझी आराधना करतो येशू. Thank you, Father. धन्यवाद. Thank येशू. you, Jesus. Thank you. धन्यवाद, Lord. येशू. Thank you, Jesus. Thank you. Thank you. I enter the holy of holies. I enter through the blood of the Lamb. I enter to worship you only. I enter to honor I am. I enter the holy of holies. I enter through the blood of the Lamb. I enter to worship you only. I enter
enter to honor I am. Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. I worship you, for your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy, Lord. I enter the holy of holies. I enter through the blood of the Lamb. I enter to worship you only. I enter to honor I am. Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. I worship you. For your name is holy, holy, Lord. For your name is
Shall we all just clap our hands and glorify the name of Jesus? यावेळेस आपण टाळ्या For वाजवून his येशू name ख्रिस्ताचा is गौरव holy करूया. and above every other name. कारण का त्याचं Hallelujah. नाव Thank you, पवित्र आहे आणि Jesus. सर्व We नावापेक्षा worship you, we श्रेष्ठ worship आहे. you, Father. होय, We परमेश्वरा, glorify आम्ही you, तुझी O Lord. स्तुती करतो. Hallelujah. Thank you, thank you, तुला thank आदर you, आणि thank सन्मान you, thank देतो. you, धन्यवाद Jesus. येशू. Hallelujah, धन्यवाद hallelujah, येशू. हालेलुया. hallelujah. हालेलुया. For the name of the Lord is holy. कारण का देवाचं नाव पवित्र The आहे. name of the Lord is powerful. परमेश्वराचं नाव हे सर्व सामर्थ्यशान आहे. And let everything that has breath praise the Lord. आणि म्हणून प्रत्येक जीवधारी प्राण्यांनी परमेश्वराचं नाव घ्यावं आणि Let's all- त्याची भक्ती करावी. Let's all sing this wonderful song and glorify His name. आणि म्हणून हे सुंदरसं गीत गाऊन आपण त्याची भक्ती करूया. Let's all clap our hands. आपण टाळ्या वाजवूया. नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, करुणा विना सतार घेऊन, करुणा विना सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर 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 परमेशाला स्तवा. Hallelujah. हालेलुया. No matter what, just worship. काही असोत फक्त आम्ही परमेश्वराची भक्ती करणार. No matter what, just praise His name. काही परिस्थिती असो परंतु परमेश्वराची आपण स्तुती Just करूया. praise the name of Jesus. येशूची स्तुती करूया. In the situation that the world is going in, आज जग ज्या परिस्थितीतून जात आहे, we need to really declare the victory of Jesus into each and everyone's life. आणि ह्या वेळेस आपण फक्त परमेश्वराचा विजय प्रत्येकामध्ये जाहीर केला पाहिजे. For the Lord has not given us the spirit of fear, कारण का परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे but He has given us the spirit of sound mind. परंतु त्याच्या
शांतीचा आत्मा दिलेला आहे, त्याच्या विजयाचा आत्मा दिलेला आहे. He has filled our lives with His peace. त्याने आपलं जीवन त्याच्या शांतीने भरलेलं आहे. He has filled our lives with His joy in the midst of all the worst situations. आणि सर्व बिकट परिस्थितीमध्ये पण त्याने त्याच्या आनंदाने आपल्याला भरलेला आहे. This is the time to declare our faith in the Lord. आणि हीच ती वेळ आहे की आपण आपला भरोसा जो परमेश्वरामध्ये आहे तो जाहीर केला पाहिजे. Let us all sing to the top of our voice and just praise the name of Jesus on high. म्हणून आपल्या उंच स्वराने आपण देवाची भक्ती Worship you, करूया Jesus. आणि त्याची Thank you, आराधना Lord. करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, we declare your name, O Lord. होय परमेश्वर, आम्ही तुझ्या We नावाची worship you, जाहीर करतो. Jesus. आम्ही Thank you, तुझी Lord. आराधना करतो. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद येशू. धन्यवाद पित्या. देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा। देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा कि मुझे प्रेम ने है पाया। मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। वो ओ ओ वो ओ वो वो ओ ओ वो ओ वो वो ओ ओ वो ओ वो वो ओ वो ओ ओ वो ओ वो वो ओ ओ वो वो ओ महिमा में मैं निश्चित जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा। महिमा में मैं निश्चित जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा। तुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा कि मुझे प्रेम ने है पाया। मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा कि मुझे प्रेम ने है पाया। ओ मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। वो ओ ओ वो ओ वो वो ओ ओ वो ओ वो वो ओ वो ओ वो वो
Hallelujah. Hallelujah. Church, this is the time of declaring our faith. मंडळी, हीच ती वेळ आहे की आपण आपला विश्वास जाहीर केला पाहिजे. This is the time to say that in everything that we do, Lord, it is for you and with you. आणि हीच ती वेळ आहे की आपण हे सांगायला पाहिजे की जे काय आम्ही करत आहे परमेश्वरा, ते फक्त तुझ्यासाठी आहे आणि तुझ्याकरिता आहे. That in our worship it is only you and you, Lord. आमच्या भक्तीमध्ये फक्त तूच आणि तूच आहेस. In our songs it is only you and you, Lord. आमच्या गीतांमध्ये फक्त तूच आहे परमेश्वरा. In our life it is only you and you, Father. आणि आमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वरा फक्त तूच आणि तूच आहेस. We lift your name on high, Father. होय प्रभू पिते, आम्ही तुझं नाव उंचावितो. We lift your name on high. आम्ही तुझं नाव उंचावितो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Thank धन्यवाद you, येशू. Jesus. Thank you, Jesus. Church, let us all open up our mouths and start praising Him this time. मंडळी, यावेळेस आपण आपलं मुख उघडून त्याची उपकार स्तुती करूया, Just start worshiping Him. त्याची भक्ती करूया, त्याची आराधना करूया. Oh, we worship you, Father. Worship you, Jesus. तुझी भक्ती आज आम्ही करत आहोत परमेश्वरा. Thank you, Father. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. मेरे मन में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे होठों में तू ही तू, मेरे दिल में तू ही तू, मेरे मन में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मेरे दिल में तू ही तू, जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय 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 यीशु, जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय 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 यीशु, मेरी प्रार्थना में तू ही तू, मेरी भक्ति में तू ही तू, मेरे गीतों में तू ही तू, मेरे जीवन में तू ही तू, मेरी प्रार्थना में तू ही तू, मेरी भक्ति में तू ही तू, मेरे गीतों में तू ही तू, मेरे जीवन में तू
यीशु, यीशु, यीशु मसीह, 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 यीशु, यीशु, यीशु तेरे आने का मुझको इंतजार है यीशु मसीह, तेरे आने का मुझको इंतजार है यीशु मसीह, तेरे आने का मुझको इंतजार है यीशु मसीह, तेरे आने का मुझको इंतजार, 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 इंतजार। यीशु, जय यीशु, जय यीशु, जय 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 यीशु। मेरी चंगाई तू ही तू, मेरे साथ है तू ही तू, मेरे भक्ति में तू ही
Thank you, Jesus. मेरी चंगाई तू है प्रभु. You are our healer, O Lord. तूच आमचा आरोग्यदाता आहे परमेश्वर. You are our Jehovah Jireh. तू आमचा यावे इरे आहेस. And when we make you as the center of everything, आणि जेव्हा आम्ही आमच्या जीवनाचं केंद्र तुला करीतो, you just fill our life with your presence. तू आमचं जीवन तुझ्या सानिध्याने भरून काढतोस. Where there is no room for any fear, no sickness, आणि तिथे भीतीसाठी आणि कोणत्या रोगासाठी कोणचीच जागा नाही. but only joy and peace in the presence of the Lord. फक्त तुझ्या सानिध्यामध्ये तुझा आनंद आणि तुझी शांती लाभते. Lord, we surrender and we receive it in Jesus' name. परमेश्वर, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि तुझी शांती आम्ही स्वीकारितो. In Jesus' name we ask and pray. या सर्व विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो And आहे. we all say, आणि आपण सर्वजण म्हणूया Amen. आमेन, आमेन, Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. As we are in the spirit of praise and worship unto the Lord, यावेळेस प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये असताना let us look to the Lord in prayer. यावेळेस आपण देवाकडे आपलं लक्ष प्रार्थनेद्वारे लावूया. The word of God says in 2 Chronicles chapter 7 verse 15, देवाचं वचन दुसरे इतिहास 2 अध्याय 15 वचनामध्ये सांगतं, whatsoever prayer that you make from this place, to that prayer my ears and my eyes will be open. या ठिकाणावरून केलेली प्रार्थनाकडे माझं कान आणि माझे डोळे लागलेले आहेत. People of God, as you are joining with us in prayer from your houses, we believe that God is going to hear our prayer. देवाचे लोक हो, तुम्ही तुमच्या घरातून प्रार्थना करीत असताना परमेश्वराचं लक्ष तुमच्या प्रार्थनेकडे आहे. Let us pray for the bereaved Gadkar family. यावेळेस आपण गडकर या दुःखित कुटुंबासाठी प्रार्थना करूया. As Sister Ratnamala Gadkar went to be with the Lord, that God may comfort the family. कारण का सिस्टर रत्नमाला गडकर हे प्रभूपाशी गेले आहेत. परमेश्वराने त्या कुटुंबाचं सांत्वन करावं यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for the bereaved family of Jagdane and Navgire. यावेळेस जगधने अन्नवगिरे या दुःखित कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. As brother Sunny Jagdane's father-in-law went to be with the Lord last week, कारण ब्रदर सनी जगधने यांचे सासरे प्रभूकडे गेले that आहेत. God may comfort the bereaved family. परमेश्वराने या दुःखित कुटुंबाचं सांत्वन करावं यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for the bereaved family of Gaikwad, as brother Vinod Gaikwad and his brother Reverend Moses Gaikwad went to be with the Lord last week. यावेळेस आपण गायकवाड या दुःखित कुटुंबांसाठी प्रार्थना करूया. कारण का गेल्या आठवडी ब्रदर विनोद गायकवाड आणि त्यांचे भाऊ रेव्हरंड मोसेस गायकवाड हे प्रभूपाशी गेले आहेत. Let us pray for those who are sick in our church, that God may touch them and heal them. आपल्या मंडळीमधले जे सर्व आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for the people of our state, that God may protect them from the coronavirus. आपल्या राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने या कोरोना व्हायरसपासून त्यांचा बचाव करावा. Let us pray for the doctors, nurses, medical staff, that God may protect them as they are working in the most vulnerable situations. यावेळेस आपण सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया. कारण का अशा या बिकट परिस्थितीमध्ये काम करीत असताना परमेश्वराने त्यांची कृपा आणि त्यांचं सहाय्य त्यांच्याकडे पोहोचावं. Let us pray for those who are affected by the coronavirus, that God may heal them. यावेळेस आपण सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. Church, let us all join our faith together and let's pray to the Lord. मंडळी, आपण एका विश्वासाने परमेश्वराकडे या सर्व प्रार्थना विनंत्या नेऊया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे कृपाळू परमेश्वरा, तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ आज सकाळी आम्ही येत We आहोत. thank you, Lord, that you have said that though we go through the valley of the shadow of death, you are still with us.
Your rod and your staff, they comfort us. आम्ही तुझ्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो की तुझं वचन सांगतं की जरी मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कोणत्या अरिष्टास भिणार नाही, कारण का तुझी आकडी व काठी माझ्या संगती आहे. Lord, we pray at this time for the Birip family of Gadkar, Jagdane, Navgire and Gaikwad family. यावेळेस या सर्व दुःखित कुटुंब जे गडकर, जगदने, नवगिरे आणि गायकवाड या सर्व दुःखित कुटुंबांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. Lord, as they are going through the sorrow and grief because of the passing away of their near and dear ones. यावेळेस त्यांच्या प्रियजनांना त्यांनी गमावलेलं आहे, त्याबद्दल परमेश्वरा जे दुःख त्यांच्या मनात आहे, अंतःकरणामध्ये आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो. Lord, we pray that you will wipe away their tears. परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीतो, परमेश्वरा त्यांचे सर्व अश्रू तू पुसून टाक. As they are going through sorrow and grief, let them be assured of your presence. जरी ते त्यांच्या या मोठ्या दुःखातून जात आहे परमेश्वरा, परंतु तू त्यांच्या संगती आहे, तुझं सांत्वन त्यांच्या बरोबर आहे याची त्यांना जाणीव होते. Strengthen their faith, O Lord, त्यांच्या विश्वासामध्ये देवा तू त्यांना खंबीर कर, that they may be able to rise above the grief and sorrow by the power of the Almighty God. तुझ्या सामर्थ्याने परमेश्वरा या दुःखामधून त्यांनी वर यावं असं तू होऊ देत. Lord, we pray for those who are sick in our churches, आमच्या मंडळीमधले जे सर्व जण आजारी आहेत those त्यांच्यासाठी who आम्ही are at प्रार्थना home, करीतो. those who are in the hospital, Lord. जे घरामध्ये आहेत आणि जे हॉस्पिटलमध्ये आजारी Touch आहेत, them and let them receive your healing power penetrating to their body, Lord. तू त्यांना ह्याच वेळेस स्पर्श कर आणि तुझ्या आरोग्यदायी स्पर्श त्यांना यावेळेस जाणव. Every sickness that is there in their body, we rebuke it in Jesus' name, Lord. जो सर्व आजार आहे, अशक्तपणा येशूच्या नावात आम्ही धमकावून टाकतो. We pray for those who are affected by the coronavirus in our city, in our state, in different churches, Lord, in our nation, Lord. आमच्या शहरामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये आणि प्रत्येक राष्ट्रांमध्ये जे आपण जे कोरोना बाधित रुग्ण आहेत त्या सर्वांसाठी आज आम्ही प्रार्थना करीत We आहोत. claim your healing for their life right now, Lord and Father. तुझं आरोग्य आम्ही त्यांच्यासाठी जाहीर करतो, Touch them, मागत Lord and आहोत. Father, Lord. तूच तुझा आरोग्यदायी We स्पर्श त्यांना believe that कर you have healed us by your stripe, Lord and Father. आणि आम्ही विश्वास धरतो परमेश्वरा की तू त्यांना बरं केलेलं आहे. Lord, we pray for our state, our nation, and the nations around our nation, Lord. आमच्या राज्यासाठी, आमच्या राष्ट्रासाठी आणि इतर राष्ट्रांसाठी आज आम्ही प्रार्थना करीत You आहोत. said that if my people who are called by my name will leave their wicked ways and turn unto me and call upon me, I will hear their prayer and I will heal their land. तुझं वचन सांगतं परमेश्वरा, जर माझ्या लोकांनी माझ्याकडे वळाले आणि त्यांच्या वाईट गोष्टींपासून जर त्यांनी जर ते मागं आले तर मी त्यांच्या देशाला समृद्ध करील. Lord, we claim your healing and your promise for our nation, Lord and Father. होय परमेश्वरा, तुझे अभिवचन आम्ही आमच्या देशासाठी मोकळे For करीत our आहोत, state, Lord and आमच्या Father. राज्यासाठी ते मोकळे Let करीत this आहोत. coronavirus be totally eradicated from our state, our nation, and the nations around, Lord and Father. हा कोरोना व्हायरस आमच्या राज्यातून, आमच्या राष्ट्रातून देवा तू घालून टाक. Lord, we pray for all the people, the doctor, nurses, and the medical staff, and the police department that are serving on the front line, Lord and Father. आम्ही सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, पोलीस अधिकारी, जे या बिकट परिस्थितीमध्ये लोकांची सेवा करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत Lord, आहोत. we pray that you will protect them, Lord and Father. तू त्यांचं संरक्षण कर प्रभू. As they are serving us, Lord, we pray that you will protect their families also, Lord and Father. लोकांची सेवा करत असताना परमेश्वरा त्यांच्या कुटुंबियांना तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. We thank you, Lord, that you have heard our prayer. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा, कारण का तू आमची प्रार्थना ऐकलेली In आहे. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुलनीय नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. And everybody said, Amen. आणि आपण सर्वजण म्हणूया आमेन. Amen. आमेन. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण आपली दाने, परमेश्वराचा दशमांश आणि मिशनरी देणगी देऊन परमेश्वराचा गौरव करूया.
है। पाप में डूबे खुदा तो पाक है। कैसे पहुंचे हम, क्या कोई राह है? पाप में डूबे खुदा तो पाक है। इस गुलामी से कौन है जो हमें आजाद करे? ये दिल है उसकी तलाश में। सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके। बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके। बंधनों से छुड़ा के कर दे नया। रात छाई है साया मौत का। द्वार कर लो बंद, बसा पर्व है। रात छाई है साया मौत का। द्वार कर लो बंद, बसा पर्व है। मृत्यु दंड से क्या है जिसे हमें बख्श मिले? इस घर को उसकी तलाश है। सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके। बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके। बंधनों से छुड़ा के कर दे नया। Let us welcome our senior pastor as he comes to share the word of God to us this morning. यावेळेस आपण आपले वरिष्ठ पाळसाहेब यांचं स्वागत करूया. परमेश्वराचं वचन ते घेऊन येत असताना Let us clap our hands. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी मी आपल्या सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन करतो. It is so wonderful to be in the presence of the Lord wherever we are. ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी देवाच्या सानिध्यामध्ये असणं किती अद्भुत आहे. It's good that we are not bound by the place आणि ही चांगली गोष्ट आहे की आपण जागेच्या बंधनात नाहीये. because of this present situation. या सध्याच्या परिस्थितीमुळे Though we all want to be coming to the church together and worship the Lord together, जरी आपल्याला वाटतं की आपण सर्वजण एकत्र येऊन मंडळीच्या इमारतीमध्ये भक्ती करावी, but it is not possible. परंतु हे शक्य नाही. But praise God that we have this privilege that we can worship the Lord still in the presence of God in our own homes. परंतु आम्ही देवाचे आभार मानतो की देवाने आम्हाला ही संधी दिली आहे की आम्ही आमच्या घरी देवाची उपासना करू शकतो. Next Sunday will be the Mother's Day celebrated all over the world. पुढच्या रविवारी सर्व जगामध्ये मातृदिन साजरा करण्यात येणार आहे. And we thank God for all our mothers. आम्ही आमच्या सर्व मातांबद्दल देवाचे आभार मानतो. I want to give you good news. मला तुम्हाला चांगली बातमी द्यायची आहे. Last week I had a checkup with the doctor मागच्या आठवड्यामध्ये डॉक्टर संती माझी भेट झाली. and doctor checked me with ECG and other instruments. डॉक्टरनी माझी ECG ची टेस्ट केली तर टेस्ट केली. And doctor said, your health is perfectly all right. डॉक्टरने सांगितले की तुमची प्रकृती ही उत्तम आहे. And I
said to the doctor, मी डॉक्टरला म्हटलो it is because of the church who is continually praying for me for my health. मी डॉक्टरला म्हटलो की मंडळीच्या सातत्याने जी प्रार्थना केल्या जातात त्यामुळे मला देवाने आरोग्य दिले. And I want to thank you all for loving me, loving our family, and praying for us. मी आपणा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम करत आहात आणि आमच्यासाठी सतत प्रार्थना करीत आहात. Situation around us is not very pleasant, आणि परिस्थिती आपल्या भोवतालची चांगली नाहीये. and everywhere we are hearing sad news, प्रत्येक ठिकाणी दुःखद बातमी आपण ऐकत आहोत. and we are all gripped with the fear and sadness. आणि भीतीने आणि दुःखाने आम्ही ग्रस्त झालो आहोत. When I was trying to understand this coronavirus, ज्यावेळेस मी एक कोरोना व्हायरस हा विषाणू समजण्याचा प्रयत्न केला, talking to different people and doctors, वेगवेगळे वैद्य आणि लोकांसंगती बोलण्याचा प्रयत्न केला. they said actually this is not dangerous, ते म्हणे की हे धोकेदायक नाहीये. but people are filled with the fear and shocked with this sickness, परंतु लोकांना ह्या आजाराची भीती आणि धक्का बसला आहे. and that's why when they come to know that they got coronavirus positive, आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की ते कोरोना व्हायरसनी पॉझिटिव्ह आहेत, they immediately start thinking about their death, आणि ताबडतोब ते त्यांच्या मरणाविषयी विचार करतात. and they are starting thinking about that I'm going to go out of this world and sadness is going to come. आणि मग ते विचार करतात की आता मी ह्या जगातून जाणार आहे आणि दुःख पसरणार आहे. I also had this coronavirus test positive, बाळक सेवांना देखील पॉझिटिव्ह कोरोना व्हायरसची टेस्ट झाली. and when I was admitted for my heart situations in the hospital, आणि ज्यावेळेस बाळक साहेबांना त्यांच्या हृदयाच्या विकारामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, when this angioplasty was going on, ज्यावेळेस अँजिओप्लास्टी त्यांच्यावर चालू होती, I was saying loudly, Lord, you are with me even in this situation. मी मोठ्याने म्हणत होतो की देवा तू माझ्यासंगती या परिस्थितीमध्ये देखील आहे. When I was shifted to ICU, ज्यावेळेस बाळक साहेबांना आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आलं, every day I used to verbally speak दररोज ते मोठ्याने म्हणत होते, that Lord, I know you are with me even in this situation, देवा मला ठाऊक आहे की तू ह्या परिस्थितीमध्ये देखील माझ्यासंगती आहे. because you have promised to Joshua कारण त्यांनी परमेश्वराने यहोशूला अभिवचन दिलं आहे. in Joshua chapter 1 verse 9, यहोशूआ 1:9 मध्ये, and God commanded him. आणि देवाने त्याला आज्ञा दिली. Now this is a command of God. ही देवाची आज्ञा आहे. This is not the statement of God whether we want to accept it or reject it. हे फक्त विधान नाहीये की ज्याला आम्ही नाकारू शकतो किंवा स्वीकारू शकतो. The Lord speaks to Joshua because he has to lead God's people into the land of promise. आणि देव यहोशूआसून ती बोलत आहे कारण का यहोशूआला देवाच्या लोकांना त्या वचनदत्त देशामध्ये न्यायचं आहे. And God said and reminds him, आणि देवबाप यहोशूआला आठवण करून देत आहे, have not I commanded thee? मी तुला आज्ञा केली नाही का? Have not I commanded मी thee? तुला आज्ञा केली नाही का? Church, this is the commandment of the Lord God Almighty. मंडळी, हे सर्व समर्थ देवाची आज्ञा आहे. Be strong and of a good courage. खंबीर हो, हिम्मत धर, Be not be afraid, घाबरू नको, neither be thou dismayed. कचरू नको. For the Lord thy God is with thee whithersoever thou goest. कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. This is the commandment of God. ही देवाची आज्ञा आहे. This is not our choice. ही आमच्यासाठी पर्याय नाही की God आम्हाला is स्वीकारायचं saying, का नाही. fear not. देव म्हटला भिऊ नको. God is saying, fear not. देव म्हणत आहे भिऊ नको. No matter what happens around us, तू आमच्या भोवती काही झालं तरी, no matter what happens to us, आम्हाला काही झालं तरी fear not. घाबरू नको. Be of good courage. खंबीर हो. We need to have a good courage. आम्हाला खंबीर झालं पाहिजे. And as we are thinking on this theme, आणि ह्या ध्येयावर आपण विचार करत असताना God is talking to Joshua, देव यहोशूआसंती बोलत आहे. and he said, be not be afraid. आणि देव म्हटला घाबरू नको. When we read the word of God, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो, we find that similarities or connection that God has given for this statement.
आणि ह्या वचनासंती इतर वचन जे संलग्न आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. As I said last time, जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, no one will call me shepherd कोणच मला मेंढपाळ म्हणू शकणार नाही, because I don't have sheep with me. कारण का माझे मेंढर माझ्या बरोबर नाही. Shepherd will always have sheep with him. जो मेंढपाळ आहे त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस मेंढर असतात And that's why he is called shepherd. आणि म्हणून त्याला मेंढपाळ म्हटलं जातं. But if we read the word of God जर आम्ही देवाचं वचन वाचलं in Genesis, Psalms chapter 23 verse 1, आणि स्तोत्र संहिता 23 आणि पहिलं वचन, this is a powerful statement. हे फार भारदस्त असं विधान आहे. We have taught this psalm and made our children to memorize it by heart. आम्ही हे स्तोत्र पाठ केलं आहे, आमच्या लेकरांना ते पाठ करून घेतलं आहे. And we thought that when we have told our children to memorize this by heart, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या लेकरांना हे तोंडपाठ करून घेतलं, we think that we have done our work. आम्हाला वाटतं आमचं कार्य आता संपलं आहे. But because why we did this? हे आपण का केलं आहे? Because in other religions, आणि इतर धर्मामध्ये they have their mantras taught to their children. त्यांच्या लेकरांना आई वडील मंत्र शिकवतात And they think that this is their religious work. त्यांना वाटतं हे त्यांचं धार्मिक कार्य आहे. So we follow that tradition in our life as a Christians. म्हणून ख्रिस्तियानाने आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील हीच परंपरा We वापरतो. also teach Psalms 23 first to our children. आम्ही देखील आमच्या लेकरांना प्रथम स्तोत्र 23 शिकवतो. And we never think that this psalm has a powerful ingredients in it that will help us even in today to survive and to face this coronavirus and difficult situations. आणि आम्ही कधीच विचार करत नाही की या सध्याच्या परिस्थितीमध्ये टिकाव धरण्यासाठी आणि खंबीर राहण्यासाठी या स्तोत्रामध्ये सामर्थ्यशाली वचनं आहेत. When we look to the life of David, ज्यावेळेस आपण दाविदाच्या जीवनाकडे he पाहतो, was tending sheep. तो मेंढराचं राखण करीत He होता. was a shepherd to the sheep. तो त्या मेंढरांसाठी मेंढपाळ होता. And while he was taking care of the sheep, आणि ज्यावेळेस तो मेंढरांची काळजी घेत होता, while he was all alone, ज्यावेळेस तो एकटा होता, we find that one time lion came and attacked the sheep. आपण पाहतो की एका वेळेस सिंहाने त्याच्या मेंढरांवर हल्ला केला And he tore the mouth of the lion and rescued the sheep. आणि त्याने सिंहाचा जबडा फाडला आणि आपल्या मेंढराला त्या जबड्यातून सोडवलं. Then next time पुढच्या वेळेस the bear has come अस्वल आला and attacked the sheep. आणि त्या अस्वलाने मेंढरांवर हल्ला केला. David was all alone. त्यावेळेस देखील दावीद एकटाच होता. God was preparing David for bigger battle. देव दावीदाला मोठ्या युद्धासाठी तयार करत होता. And here David had won the victory over lion and the bear. आणि या ठिकाणी दावीदाने त्या सिंहावर अस्वलावर विजय मिळवला. And we find that same thing happened when he came to meet his brothers on the war. आणि मग हीच गोष्ट झाली की ज्यावेळेस दावीद स्वतःच्या भावांना युद्धभूमीवर भेटण्यासाठी आला. And David heard what Goliath said, आणि गल्ल्यातीने जे सांगितलं आहे किंवा बोलत होता ते दावीदाने ऐकलं. which is mentioned in Kings chapter 70, 1 King chapter 17. आणि पहिले शमूएल 17व्या अध्यायामध्ये याची नोंद आहे. So David was disturbed about the statement of Goliath. आणि गल्ल्यातीने जे विधान केले त्यामुळे दावीदाला फार वाईट वाटलं. And the statement of David to his other soldiers, आणि दावीदाचे जे विधान होते इतर सैनिकांसाठी ते हे होते. he is saying to them, तो त्या सैनिकांना म्हणत आहे, who is this uncircumcised person who is abomination of the living name of the living God? हा सुनता न झालेला व्यक्ती कोण आहे जो खऱ्या देवाची अप्रतिष्ठा करीत आहे. And he was watching all the army of the Israel. आणि तो इस्रायलच्या सैन्याकडे पाहत होता. When Goliath was shouting, ज्यावेळेस गल्ल्यात त्या ठिकाणी ओरडून धमकावत होता, they were running back. ते पुन्हा मागे पळत होते. Whole 1 month this was happening. जवळ 1 महिना असं घडत होतं. That they were coming for the war. ते युद्धासाठी पुढे येत होते. And see what Goliath said. आणि गल्ल्यात काय म्हणतो ते ऐका. Bring someone
who will fight with me. तुमच्यामधून एक पाठवा जो माझ्यासंती लढेल. And if I kill him, you will be our servants. आणि जर मी त्याला ठार केलं तर इस्रायल लोक हे गल्ल्याताच्या फिलिस्ती लोकांचे गुलाम होतील. And if he kills me, we will be your slaves. आणि जर त्या व्यक्तीने मला जर ठार केलं तर आम्ही म्हणजे फिलिस्ती लोक हे इस्रायल लोकांचे गुलाम होतील. 30 days he was saying the same thing. 30 दिवस तो वारंवार हेच सांगत होता. And 30 days, children of Israel army was getting ready in the morning to fight with Goliath. आणि 30 दिवस इस्रायल लोक सकाळी उठून गल्ल्यात संती लढण्यासाठी तयार होत But होते. the moment they would hear the voice of Goliath, ज्यावेळेस ते गल्ल्याचा आवाज ऐकत होते Bible says they would run away. देवाच्या वचनात सांगितलं ते पुन्हा मागे पळून जायचे. And there was no one from the army of Israel that would come out of the army and fight with Goliath. आणि देवाच्या वचनात सांगितलंय की इस्रायलच्या सैन्यामधून असा कोणच नव्हता जो त्या ठिकाणी येऊन गल्ल्याचा संती लढेल. And David finds himself coming to the king, Saul. आणि दावीद हा शाऊल राजाकडे येत आहे And he speaks to the king. आणि तो शाऊल राजाला म्हणतो I will fight with this giant Goliath. मी ह्या गल्ल्यात नावाच्या राक्षसांची संती लढेल. And we know the story. आणि आम्हाला ती गोष्ट ठाऊक आहे. When he comes face to face to Goliath, ज्यावेळेस तो तोंडोतोंड गल्ल्याता समोर येतो he says to Goliath, तो गल्ल्याताला म्हणत आहे you have come with the sword and shield with me, against me, तू माझ्या विरुद्ध भाला बर्ची घेऊन आला आहे. but I have come against you in the name of the Most High God. मी तुझ्या विरुद्ध सर्व सामर्थ्य देवाच्या नावात येत आहे. He was a lad. तो एक लहान मुलगा होता. And Goliath despisefully looking at him. आणि गल्ल्याताने त्याच्याकडे तुच्छ लेखलं आहे. And in that despisement, आणि त्या तुच्छ लेखलेल्या अवस्थेमध्ये Goliath speaks something that explains himself. आणि गल्ल्यात असं काय बोलत आहे जो स्वतःबद्दल तो सांगत आहे. And Goliath says, am I dog that you have come with a stick? आणि गल्ल्यात म्हणत आहे की मी काय कुत्रा आहे का की तू काठी घेऊन आला आहेस. If anyone would have called Goliath dog from the army of Israel, इस्रायलाच्या सैन्यामधून कोणी जर गल्ल्याताला कुत्रा म्हटलं असतं but he would have killed every one of them. तर त्यांनी त्या सर्वांचा विध्वंस केला असता. But David took the courage. परंतु दाविदाने खंबीर झाला. He did not look to the size of Goliath. दाविदाचा आकार किती आहे हे पाहत बसला नाही तो. He did not see the size of Goliath. गल्ल्याताचा आकार पाहिला नाही. He did not see the armor of Goliath. गल्ल्याताचे शस्त्र किती आहे भारदस्त हे पाहिलं नाही. He had the instruments of the shepherd with him. आणि मेंढपाळाचे शस्त्र त्याच्याकडे होते. And the word of God says, देवाच्या वचनात सांगितलं आहे he hit the stone with the sling, आणि त्या गोफरीने त्यांनी गोटा फेकला and in one stone Goliath fall down. आणि एकाच गोट्यामध्ये गल्ल्यात जो राक्षस होतो खाली पडला. And we know the story आणि आम्हाला मग ती गोष्ट माहित that आहे. David goes to the Goliath, pulls out his sword and cuts his head, chops his head off. आणि मग आपण पाहतो की दावीद गल्ल्याताकडे पळत जात आहे. गल्ल्याताची तलवार काढत आहे, त्याचा शिरच्छेद करत आहे. So this is a lesson to us. आणि हा धडा आपल्यासाठी आहे. David was a shepherd. दावीद हा मेंढपाळ होता. David was taking care of sheep. दावीद मेंढरांचं राखण करत होता. Sheep were walking with him. मेंढर त्याच्या बरोबर चालत होते. David would walk ahead दावीद पुढे जात असे and sheep would follow him. आणि मेंढर त्याच्या मागे येत होते. Even now when we see the shepherds, आज देखील आपण मेंढपाळ पाहतो, they walk ahead ते पुढे चालतात and sheep follow. आणि मेंढर त्याच्या मागे येतात. God said to Joshua, देव यहोशूआला म्हटला, wherever thou goest, तू ज्या ठिकाणी जाशील I will go with you. मी तुझ बरोबर असेन. Church, मंडळी, wherever you are going, ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात, whatever situation you are facing, ज्या परिस्थितीत तुम्ही तोंड देत आहात, no matter how difficult that situation is, परिस्थिती किती कठीण असो, no matter how impossible that situation is, परिस्थिती किती अशक्य असो, maybe you are gripped with a fear, कदाचित तुम्ही भयग्रस्त झाला आहात, God is saying, have I not told you? देव म्हणते तुला मी सांगितलं नाही Have I का, not commanded you? मी तुला आज्ञा केली नाही का. Be strong. खंबीर हो. Church,
be strong. मंडळी खंबीर व्हा. I feel very sad and disturbed when I hear Christians are dying all over. आणि ज्यावेळेस ख्रिस्ती लोक सर्वत्र मरत आहेत त्यावेळेस मला फार दुःख वाटतं. I feel sad because servants of God dying all over. आणि मला दुःख वाटतं कारण का देवाचे सेवक सर्वत्र मरण पावत आहे. Because they are gripped with the fear. कारण ते भयग्रस्त झाले आहेत. There are no available medical assistance is ready now. आणि वैद्यकीय सहायता त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीये. And that's why they think that my future is in danger. म्हणून त्यांना वाटतं की माझं भविष्य हे धोक्यात आहे. And I know that many have gone ahead. आणि मला माहिती आहे पुष्कळ जण पुढे गेले आहेत. Sadness has gripped to the families. दुःख त्या कुटुंबामध्ये पसरलं आहे. Question is there. प्रश्नचिन्ह उद्भवलं आहे. Why this is happening in our house? का आमच्या घरात ही गोष्ट घडत आहे? What wrong we have done? आम्ही काय चुकीचं केलं आहे? Why did not God answer our prayers? देवाने आमच्या प्रार्थनेचं उत्तर का दिलं नाही? Church, I do not know the answer either. मंडळी मला देखील त्याचं उत्तर माहित नाही. And we have no right to ask questions to God. देवाला प्रश्न विचारायचा अधिकार आम्हाला नाहीये. But one thing I want to bring your notice to, पण एक गोष्ट तुमच्या निदर्शनास मला आणायची आहे. let us turn to Psalms 23, स्तोत्र 23 कडे आपण बोलूया. which is we learned from the childhood. आणि जे आपण लहानपणापासून पाठ केला आहे. And this psalm is mixed with two identities. आणि दोन व्यक्तिमत्वामध्ये हे स्तोत्र मिश्रित झालं आहे. This psalm is mixed with two identities. दोन व्यक्तिमत्व या स्तोत्रामध्ये मिश्रित झाले आहेत. One is human being एक मानव and second is sheep. आणि दुसरं म्हणजे जे मेंढरू आहे. This is a psalm of the sheep. हे मेंढराचं स्तोत्र आहे. And psalmist says, आणि स्तोत्र करता म्हणतो, if we look to this psalm, या स्तोत्राकडे आपण पाहत असताना there are 6 verses 6 वचन आहेत. and there are 3 divisions. 3 विभाग आहेत. Verse 1 and 2 speaks about shepherd and sheep. 1 आणि 2 वचन हे मेंढपाळ आणि मेंढर याच्याबद्दल सांगतं. Verse 3 and 4 speaks about 3 आणि 4 वचन speaks about guide and traveler. आणि जो मार्गदर्शक आणि जो यात्रेकरू आहे त्याच्याबद्दल सांगितलं जातं. And verse 5 and 6 speaks about host and guest. आणि मग 5 आणि 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो यजमान आहे आणि जो पाहुणा आहे याच्याबद्दल सांगितलं जातं. So we can go on and describing this, आणि मग ह्याचं आपण स्पष्टीकरण करत राहू शकतो. but we have no time. परंतु आपल्याकडे वेळ पुढे नाही. We are going to concentrate our thoughts on first verse. पहिल्या वचनावर आपलं लक्ष आपण करणार आहोत. The sheep says, मेंढरू म्हणतं, the Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. This is what sheep is speaking. हेच मेंढरू बोलत आहे. And in human life also, this is what David is speaking about God. आणि मानवी जीवनामध्ये दावीद परमेश्वराबद्दल हेच बोलत आहे. And he speaks that the Lord is my shepherd. आणि तो म्हणत आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. This is the statement of man who has courage. धाडसी व्यक्तीचं हे विधान आहे. We must declare the Lord is my shepherd. आम्हाला घोषित केलं पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. We must declare that my whole life is in the hand of God and I'm going to follow the footsteps of God. आम्हाला हे घोषित केलं पाहिजे की माझं संपूर्ण जीवन देवाच्या हातामध्ये आहे आणि मी त्या देवाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. Sheep is totally dependent upon the shepherd. मेंढरू पूर्णपणे मेंढपाळावर अवलंबून असतं. Sheep does not know what is lying ahead. आणि मेंढराला माहित नाही की पुढे काय होणार आहे. So we do not know what lies ahead of us. त्याचप्रमाणे आम्हाला माहित नाही आमच्या पुढे काय होणार आहे. Every day that we are living, दररोजचा दिवस आम्ही जगत आहोत. we must recognize the Lord is my shepherd. आम्हाला हे ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. We must speak out loudly आम्हाला मोठ्याने हे कबूल केलं पाहिजे. that Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Let us speak again and again this. आपण वारंवार हे उद्गार आपल्या मुखातून No काढूया. matter in which situation you are in. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, If you are in sick person, तुम्ही आजारामध्ये असाल, speak these words. हे वचन बोला. The Lord is my shepherd,
I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. If you are having financial problem, तर तुमच्यामध्ये आर्थिक समस्या आहे, speak this word. हे वचन बोला. The Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. And fulfill the commandment of God that God says to Joshua, आणि देवाने जी आज्ञा यहोशूआला दिली त्याचं आपण पालन करूया. that be strong, खंबीर हो, fear not. हिम्मत धर. God is saying, this is my commandment. ते म्हणतो ही माझी आज्ञा आहे. Church, मंडळी, Christian people, ख्रिस्ती लोक हो, we are to follow and obey the commandments of God. आम्हाला देवाच्या आज्ञाचा अनुकरण केलं पाहिजे, त्याप्रमाणे चाललं पाहिजे. And therefore David says, the Lord is my shepherd. आणि म्हणून दावीद म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. If we read Psalm 74 verse 1, स्तोत्र 74 वचन 1 जर आपण the वाचलं, word of God says, O God, why hast thou cast us off forever? Why doth thine anger smoke against the sheep of thy pasture? हे देवा तू आम्हास कायमचे का टाकले आहे? आपल्या कुर्णातल्या कळपावर तुझा कोपाने का गुजगुजतो? Psalms 95 we have just read. आणि स्तोत्र 55 आपण नुकतंच वाचलं आहे. Psalmist says, स्तोत्रकर्ता म्हणतो we are people of his pasture and sheep of his hand. कारण आम्ही त्याच्या कुर्णातील कळप त्याच्या हातची कृती आहोत. So we are sheep of his hand. आम्ही त्याच्या कुर्णातील कळप आहोत. And that's why in this psalm, the David says, the Lord is my shepherd. आणि म्हणून दावीद स्तोत्र 23 मध्ये म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. The confession is very important. ही जी कबुली फार महत्वाची आहे. It is very, very important. ही फार महत्वाची आहे. That's why in Romans chapter 10, आणि रोमकर पत्र वचन अध्याय 10 मध्ये म्हटलं आहे, the word of God says, देवाचं वचन म्हणतं, this is a very powerful statement. हे फार भारदस्त असं विधान I आहे. feel more encouraged when I read this. ज्या वेळेस मी हे वाचतो त्यावेळेस मी फार उत्तेजित होतो. Romans chapter 10 verse 9. रोमकर पत्राचा 10वा अध्याय आणि वचन 9. That if thou shalt confess with thy mouth the Lord Jesus, and shalt believe in thine heart that God hath raised him from the dead, thou shalt be saved. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. If you will confess with your mouth the Lord Jesus is Lord, जर तू येशू ख्रिस्त प्रभू आहे असे आपल्या मुखाने कबूल करशील, if you will confess out loudly, जर तू मोठ्याने कबूल करशील. many times we don't have power and the answers of our prayer because we do not pray loudly, audibly and confess it. पुष्कळदा आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही कारण का आम्ही मोठ्याने आम्हाला ऐकू येईल अशा शब्दामध्ये प्रार्थना करीत नाही. The word of God says, देवाचं वचनात सांगितलं आहे, if thou shalt confess with thy mouth जर तू आपल्या मुखाने कबूल करशील that Lord Jesus, की येशू प्रभू आहे, and shall believe in thine heart that God hath raised him from the dead, thou shalt be saved. व अंतकरणात विश्वास ठेवशील की परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवले तर तुझे तारण होईल. 10th verse, for with the heart man believeth unto the righteousness, and with the mouth confession is made unto salvation. वचन 10 मध्ये म्हटलं आहे, कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. The word of God says, देवाचं वचन सांगतं verse 11, 11 वचनामध्ये, for the scripture saith, whosoever believeth on him shall not be ashamed. कारण शास्त्र म्हणते त्याचवर विश्वास ठेवणारा कोणी फज्जित होणार नाही. Hallelujah. हालेलुया. Whosoever confesseth him and believeth on him, जो कबुली करून विश्वास ठेवतो, you will see the victories all the way through in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्वदा विजय पाहायला मिळेल. You will see Jesus leading your life every day. तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढारी पण करताना दररोज पाहाल. That's why Jesus has said in John chapter 10, आणि म्हणून येशूने 10व्या अध्यायाच्या योहानाच्या 10व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, I am a good shepherd, मी उत्तम मेंढपाळ आहे. because
good shepherd will give his life for his sheep. कारण उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. The hirelings, आम्ही किरायाने मेंढपाळ नाहीत. there are many hirelings who are serving the Lord. पुष्कळचे किरायाने जे मेंढपाळ आहेत ते देवाची सेवा करत आहेत. And they just serve the Lord for their own benefits. आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते देवाची सेवा करतात. They serve the Lord for financial gains. आर्थिक नफ्यासाठी ते सेवा करतात. And that's why when problems come, they are unable to cope up with it. आणि म्हणून ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस ते टिकाव धरण्यासाठी अपयशी ठरतात. Declare Jesus Christ as your shepherd. येशू ख्रिस्त माझा मेंढपाळ आहे असं तुम्ही जाहीर करा. And say out loudly, the Lord is my shepherd. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला उणे पडणार नाही. And when we confess with our mouth, ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करतो we receive salvation. आम्हाला तारण प्राप्त होते, We receive deliverance. आम्हाला सुटका प्राप्त We होते, receive healing. आम्हाला आरोग्य प्राप्त We होते, receive victories. आम्हाला विजय प्राप्त होतो, We receive all sound mind. आम्हाला चांगली मनस्थिती प्राप्त होते. Because we do not depend upon our own abilities. कारण का आम्ही स्वतःच्या पात्रतेवर अवलंबून राहत We do नाही, not depend upon our own qualities. आमच्या कलागुणावर आम्ही अवलंबून राहत नाही. We totally depend upon the shepherd, Jesus Christ. आम्ही पूर्णपणे येशू ख्रिस्त जो आमचा मेंढपाळ आहे त्याच्यावर अवलंबून राहतो. And we declare with our mouth, ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करतो, the Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. I shall not want the provision of God. मला देवाच्या पुरवठ्याची उणीव भासणार नाही. When we remember the story of Abraham ज्यावेळेस आम्ही अब्रामाच्या गोष्टीची आठवण करतो, in Genesis chapter 22 verses 13 to 14, उत्पत्ती 22:14-15 मध्ये see the statement that in the story, the statement that Abraham gave. आणि अब्रामाने जे विधान केलं त्या गोष्टीमध्ये ते ऐका. His servants, his son Isaac, and Abraham going on the mountain for the sacrificing of Isaac. अब्राहम, त्याचे दास आणि त्याचा पुत्र इसाक हे त्या मोराया पर्वतावर अर्पणासाठी चालले आहेत. And on the way, his son asked the question. आणि मार्गावर त्याच्या मुलाने इसाकाने प्रश्न विचारला He आहे, said, Dad, बाबा, we have wood, आपल्याकडे लाकूड आहे, we have knife, आपल्याकडे सुरा आहे, we have fire, आपल्याकडे इंधन आहे, but where is the lamb? पण अर्पणासाठी कोकरा कुठे आहे? Isaac was asking about lamb. इसाक हा अर्पणाविषयी बोलत होता. And what a statement of कोकऱ्याविषयी- faith of Abraham. आणि मग अब्रामाच्या विश्वासाचं विधान काय? Abraham said, God will provide. अब्रामाने म्हटलं आहे, परमेश्वर पाहून देईल. In other words, Abraham was saying that the Lord is my shepherd, I shall not want. दुसऱ्या शब्दामध्ये अब्राम म्हणत आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाची उणी पडणार I नाही. am going for sacrifice. मी अर्पणासाठी चाललो आहे. I have decided to sacrifice my own son. माझ्या स्वतःच्या पुत्राचा अर्पण करण्यासाठी मी ठरवलं आहे, That I am going to do. ते मी करणार आहे. But Isaac has asked about lamb. परंतु इसाकाने कोकऱ्याविषयी मागितला आहे. And Abraham did not have lamb with him. आणि मग अब्रामाकडे कोकरा नव्हता. And Isaac's question was answered by Abraham with a courage. आणि मोठ्या धाडसाने अब्रामाने इसाकाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. Total faith in God for his provision. पूर्णपणे देवावर भरोसा ठेवला त्याच्या पुरवठ्यासाठी. And when Abraham took and tied Isaac on the altar, आणि ज्यावेळेस अब्रामाने इसाकाला त्या विधीवर बांधला आहे, he raised his knife against it. त्याने आपल्या पुत्राविरुद्ध आपला सुरा उगारला आहे. And God said, Abraham, stop. ते म्हटलं, अब्रामा थांब, I have found you faithful. मी तुला विश्वासू पाहिला आहे. You did not even look back by sacrificing your own only son. तुझा एकुलता एक मुलगा याला अर्पण करण्यासाठी तू मागे पुढे पाहिलं नाही. Turn, look at back. And मागं पहा. there is a ram is stuck in the wood. त्या झुडपामध्ये एक एडका अडकला आहे. And you take him and offer. आणि त्या एडक्याला तू घे आणि तू अर्पण कर. God is a provider. देव पुरवठा करणारा The देव आहे. Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want of his supplies. मला त्याच्या
पुरवठ्याची उणीवता भासणार नाही. What supply you need today? आज तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे? What is your need? कुठली तुमची गरज आहे? Whatever your need that may be, कुठली गरज असो, declare the Lord is my shepherd. जाहीर करा, मुखाने कबूल करा की परमेश्वर माझा And मेंढपाळ आहे He will provide me all that I need. आणि ज्या गोष्टीची मला गरज आहे त्या सर्व गरजा माझा परमेश्वर पाहून No देईल. matter how much money that needed. तुम्हाला किती पैशाची गरज असो, And you may say, I may not have money. तुम्ही म्हणाल माझ्याकडे पैसे नाही, But declare the Lord God as your shepherd. परंतु मुखाने कबूल करा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. Good shepherd will always look the benefits of his sheep. आणि जो खरा मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांच्या गरजा पुरवेल. He will not allow his sheep to suffer in any way. कुठल्या प्रकारे आपल्या मेंढरांना तो त्रास होऊ देणार नाही. But why we are suffering? आम्ही का त्रासलेले आहोत? Because we are trying to depend upon our own resources. कारण का आम्ही स्वतःच्या स्रोतांवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. We are trying to depend upon our own abilities and qualities. आम्ही स्वतःच्या कुवतीवर, स्वतःच्या कलागुणावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. And that's why we find always whatever we have is little. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की जे काय आमच्याकडे आहे ते फार लहान, फार कमी आहे. Elijah asked the woman, what do you have in your house? एलियाने त्या विधवेला विचारले की तुझ्या घरामध्ये काय आहे? She said that I have just a handful of flour and little oil. आणि ती म्हटली की माझ्याकडे थोडंसं पीठ आहे आणि कुपीत थोडंसं तेल आहे. She had all little, तिच्याकडे सर्व काही थोडं होतं. but power of God came through Elijah to her. परंतु देवाच्या सेवकाद्वारे सामर्थ्य त्या ठिकाणी आलं. And when Elijah said, go and bring first bread to me, आणि ज्यावेळेस एलिया म्हटलं की प्रथम भाकर मला आणून दे then you eat and let your son eat. आणि मग तू आणि तुझा पुत्र खा. And the word of God says, देवाच्या वचनात सांगितलं आहे, this widow went home ही विधवा घरी गेली with the words of Elijah. एलियाचा शब्द घेऊन. And we find that there was a miracle. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी चमत्कार घडला. Throughout the whole drought situation, आणि सर्व दुष्काळामध्ये her oil and flour did not finish. तिचं पीठ संपलं नाही, तिचं तेल आटलं नाही. We have another pastor's wife आणखी एका पाळकाची बायको आहे, who came to Elisha ही अलिशाकडे आली. and she said that my husband is dead ती म्हटली माझा पती मरण पावला आहे and he left lot of debt. आणि पुष्कळचं कर्ज सोडून गेला आहे. Pastors, पाळकांनो, let us live the life of integrity. आपण प्रामाणिकतेचं जीवन जगू. Let us not have debts over our head आमच्या डोक्यावर कर्जाचा ओझं घेऊन राहू नका. because we do not know what situation will come in future. आम्हाला माहित नाही पुढे कुठली परिस्थिती येईल. This, but still, तरीही if you are trusting God, जर तुम्ही देवावर भरोसा ठेवत आहात, God will provide every need of yours. देव तुमच्या सर्व गरजा पुरवेल. This Elisha asked her, what do you have? अलिशाने तिला विचारलं तुझ्याकडे काय आहे? And she said, I have just a little oil. ती म्हटली माझ्या तेलाच्या कुपीमध्ये थोडीसे तेल आहे. Always we look, whatever we have is little. आम्ही पाहतो की आमच्याकडे जे काय ते थोडंच आहे आम्ही पाहतो. And that's why we cannot help any others. आणि म्हणून आम्हाला इतरांना मदत That's why करण्याचा we विश्राम नाही. cannot become blessing to others. म्हणून आम्ही इतरांना आश्रयित होऊ शकत नाही. Because we think everything is little, 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 little. आणि का आम्ही विचार करतो की सर्व काही थोडं 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 आहे. And little will never satisfy anyone. आणि थोडं कोणाचं समाधान करणार नाही. Neither those who have little, they are not satisfied. ज्यांच्याकडे जे थोडं आहे त्यांना समाधान होत And नाही. because they cannot help others, they are not satisfied. आणि ते इतरांना मदत करू शकत नाही ते देखील समाधानी नाही. Elisha told this woman, अलिशाने ह्या स्त्रीला म्हटलं आहे, go and bring vessels from all your neighbor. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून सर्व रिकामे भांडे आण, Close down the house door घराचं द्वार लाव and start pouring oil in the vessels. आणि ते तेला कुपीचं तेल प्रत्येक भांड्यामध्ये ओतत And जा. the word of God says this woman obeyed the Elisha's words. आणि देवाच्या वचनात सांगितलं आहे की ह्या स्त्रीने अलिशाचे शब्दांचं आज्ञापालन केलं. And the shepherd entered in her house. आणि तो मेंढपाळ त्या घरामध्ये आला. And when she started pouring out the oil in the vessels, all vessels have been full. आणि ज्यावेळेस तिने त्या कुपीतलं तेल प्रत्येक भांड्यामध्ये ओतलं, त्याच्याकडे जेवढे भांडे होते ते सर्व भांडे तेलाने भरून गेले. Confess the Lord God as our shepherd.
कबुली करा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. and say, आणि म्हणा, I shall not want. आणि मला काही उणे पडणार नाही. I shall not want health. मला आरोग्याची उणी I उणीचा shall नसणार. not want any provision, मला पुरवठ्याची उणीता भासणार नाही, because God is my provider. कारण देव माझा पुरवठा करणार I आहे. have to totally depend upon the Lord God Almighty. मला पूर्णपणे सर्वसमर्थ देवावर भरोसा ठेवायचा आहे. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मना जय हा विचार, तै वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी, तो चालवितो नेहमी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यू तीरी न भिनार, प्रभूच चालविल पार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your word this morning. कृपाळू स्वर्गीय पित्या, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for the encouragement that we have received from your word. जे उत्तेजन आम्हाला तुझ्या वचनातून मिळालं आहे त्याबद्दल तुझे आभार मानतो. We thank you that you have reminded us, that you have commanded us that we should not be afraid of anything and we should not fear. परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला आठवण करून दिली आहे, की तू आम्हाला आज्ञापित केलं आहे की आम्ही खंबीर व्हावं, हिंमत धरावं, घाबरू नये. We thank you that you have reminded us of your promise that wherever we will go, you will walk with us. आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला तुझ्या अभिवचनाची आठवण करून दिली की ज्या ठिकाणी आम्ही जाऊ तो आमच्या संगती असणार आहे. We recognize you as our shepherd आम्ही तुला आमचा मेंढपाळ म्हणून कबूल करतो and we follow you as your sheep. आणि तुझे मेंढराला नात्याने आम्ही तुझ्या मागे अनुसरितो. Strengthen us, touch us and help us to understand what it means to follow you. आम्हाला तू स्पर्श कर, ताकद दे आणि आम्हाला तू सहाय्य करे समजण्यासाठी की तुला अनुकरण करणं म्हणजे काय. Help us, Lord, that we may confess with our mouth that you are Lord. आम्हाला सहाय्य कर की आम्ही आमच्या मुखाने कबूल करू की तो आमचा प्रभू आहे. And today we confess that the Lord is my shepherd. आणि आज आम्ही कबूल करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Touch everyone, those who are hearing this word.
जे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. Let them be encouraged by the power of God. त्यांना सामर्थ्याने उत्तेजित कर. Let them be strengthened by the Spirit of God. त्यांना तुझ्या आत्म्याने त्यांना उत्तेजित कर. And let them see the miracles after miracles every day in their life. दररोज त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार मागे चमत्कार पाहण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. We commit them in your holy hands. आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हाती स्वाधीन In करतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवानात मागतो तू ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Amen. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, I request you to please stand on your feet in your house. We are going to pray for you. जर आज तुम्ही ज्या आठवड्यामध्ये जर तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असेल तर मी विनंती करतो आपण आपल्या जागेवर आपल्या घरामध्ये उभं राहावं, आमच्यासाठी प्रार्थना करू. Gracious Heavenly Father, I pray for your people this morning as they are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. We ask your blessings upon them. परमेश्वरा, आम्ही तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करतो या आठवड्यामध्ये. परमेश्वरा, ते त्यांचा वैवाहिक वाढदिवस आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करत असताना तुझ्या आशीर्वाद आम्ही त्यांच्यावर मागत आहोत. लॉर्ड, वी थँक यू लॉर्ड फॉर युअर फेथफुलनेस इन युअर लाईफ. परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या विश्वासूपणावर तुझे आभार मानतो. ॲज दे एंटर इन टू अ ब्रँड न्यू इयर ऑफ देअर मॅरिटल लाईफ अँड पर्सनल लाईफ, लेट देम एक्सपिरियन्स युअर प्रोव्हिजन, प्रोटेक्शन अँड ऑल युअर प्रॉमिसेस बिंग फुलफिल इन युअर लाईफ. परमेश्वरा, त्यांच्या वैवाहिक आणि वैयक्तिक जीवनाच्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांना तुझ्या सामर्थ्याचं, तुझ्या पुरवठ्याचा, तुझे सर्व अभिष्टाची पूर्तता होत असताना त्यांना पाहू दे. परमेश्वरा, लॉर्ड, वी प्रे दॅट लेट युअर ब्लेसिंग बी so much upon them that they will be a blessing to their family, neighbors, relatives, and everyone they come in contact. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझ्या आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये इथपर्यंत असू दे की ते त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या शेजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी आणि जे प्रत्येक जण त्यांच्या संपर्कात येतात परमेश्वरा, त्या प्रत्येकासाठी ते आशीर्वाद असं होतील परमेश्वरा. लॉर्ड, वी प्रे दॅट यू विल ब्लेस देम विथ मेनी मोर एनिव्हर्सरीज अँड मेनी मोर पर्सनल बर्थडेज. परमेश्वरा, अशा प्रकारचे अनेक वाढदिवस, अनेक वैवाहिक वाढदिवस दाखवून त्यांचं जीवन तू आशीर्वाद कर. वी ॲज अ चर्च वी रिलीज युअर ब्लेसिंग्स अपॉन देअर लाईफ. मंडळीने त्याने आम्ही सर्व तुझे आशीर्वाद त्यांच्यामध्ये जाहीर करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो ऐक. आमेन. Amen. May God bless you all. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद करू.